हरे कृष्ण. श्रील व्यासदेव यांनी लिहिलेल्या पद्मपुराणातील उत्तरखंडामध्ये भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे महात्म्य भगवान महादेव यांनी आपली पत्नी पार्वती देवी हिला सांगितले आहे. तर हे सगळं महात्म्य आहे ते स्वतः भगवान श्री विष्णूंनी आधी लक्ष्मी देवीला सांगितलं आहे. तर आज आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचं महात्म्य वाचणार आहोत. सुरू करूया. महादेव शिव पार्वती देवीला म्हणाले, प्रिये ऐक, आता मी तुला 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगेन, ज्याच्या श्रवणामुळे तुझे कर्ण अमृताने भरून जातील. अनेक महाद्वारे असलेले पाटलीपुत्र नावाचे एक विशाल नगर आहे. तर त्या पाटलीपुत्र नगरामध्ये अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या कमानी असलेले महान मोठे मोठे दरवाजे आहेत. तर अशा मोठ्या नगरामध्ये शंकुकर्ण नावाचा एक ब्राह्मण होता. वैश्य धर्माचे आचरण करून त्याने भरपूर धनसंचय केला. जन्माने जरी शंकुकर्ण हा ब्राह्मण होता तरी त्यांनी वैश्य कर्म म्हणजे व्यापारी वृत्ती स्वीकारली आणि त्याद्वारे त्यांनी व्यापार करून खूप सारं धन कमावलं. परंतु कधीही आपल्या पितरांना तर्पण अथवा पूजा त्याने अर्पण केली नाही. तो इतका धनवान झाला होता की राजा देखील त्याच्या पंक्तीमध्ये बसून जेवण करीत असे. म्हणजे राजालाही तो आपल्या कडे जेवायला बसवत असे, बोलवत असे. त्याने राजाला भोजन दिले परंतु पितरांना काहीच दिले नाही. तो अतिशय कृपण होता, कंजूष होता. त्याने भरपूर धन कमवून जमिनीमध्ये गाडून ठेवले होते. तर जसं घर असतं त्याच्या मागे जे मागचं अंगण असतं त्याच्या जमीन त्यांनी उकरली आणि आपलं जे प्रचंड धन होतं ते त्यात पुरून ठेवलं आणि वरून सगळं सारवून टाकलं. एकदा स्वतःचा 4था विवाह संपन्न करण्यासाठी तो शंकुकर्ण आपल्या मुलाबाळांसह बाहेरगावी जात होता. तर आधीच 3 विवाह झाले आहेत, मात्र आता 4था विवाह करण्याची त्याची इच्छा होती. प्रवासामध्ये रात्री एका ठिकाणी झोपण्यासाठी ते सगळेजण थांबले. तो झोपला असताना अचानक एका भयंकर सर्पाने या शंकुकर्णाच्या हाताला दंश केला. त्याच्या ओरडण्याने सर्वजण जागे झाले. सर्पदंश झाल्याचे कळताच विष उतरवण्याचा प्रयत्न केला गेला, पण इतका भयंकर विषारी सर्प होता की ते विष त्या शंकुकर्णाच्या शरीरात इतकं चटकन भिनलं की उपचार करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. खूप वर्षांनी प्रेत सर्प योनीमध्ये त्याचा जन्म झाला. म्हणजेच काय आहे, त्याला भूत योनी प्राप्त झाली. तर तो त्या भूत योनीमध्ये सर्प म्हणून जगायला सुरुवात केली त्यांनी. त्याचे मन धनामध्ये गुंतले होते. तर आधी जो शंकुकर्ण नावाचा त्याचा जन्म होता तर त्या जन्मात त्यांनी आपल्या घराच्या मागच्या अंगणामध्ये खूप सारं धन लपून ठेवलं होतं, गाडून ठेवलं होतं. त्या धनामध्ये त्याचं मन गुंतलेलं होतं. त्यामुळे त्याने मनात विचार केला की माझ्या मुलांना या गाडलेल्या धनाविषयी काहीच कल्पना नाही, त्यामुळे मी स्वतःहून या धनाचे इतरांपासून रक्षण करायला हवे. माझ्या मुलांना माहीत नाही, त्यामुळे ते त्या काय अंगणाची काही सुरक्षा बघणार नाहीत आणि ते धन नीट सांभाळण्याची जबाबदारी आता माझी आहे, असं त्या भूत योनीतल्या शंकुकर्णाला वाटायला लागलं. तर आता तो कसा आहे, भूत योनीतला सर्प बनलेला आहे. त्यानंतर तो अंगणामध्ये गाडलेल्या कोट्यावधी सुवर्ण मुद्रांची रक्षा करू लागला. बरीच वर्ष निघून गेली. शेवटी या
सर्प प्रेत योनीला कंटाळून एक दिवस त्याने आपल्या मुलांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्या गाडलेल्या धनाविषयी सांगितले. दुसरे दिवशी सकाळी उठताच प्रत्येक मुलाने आपल्या स्वप्नाविषयी सांगितले. तर त्याला 3 मुलं होती. सगळी मुलं उठली आणि त्यांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली की आपले बाबा माझ्या स्वप्नात आले होते. प्रत्येकाने समान स्वप्न सांगितलं. या सर्वांमधील मधला मुलगा हा सर्वात लोभी होता. त्याने ताबडतोब टिकाव घेतली आणि अंगणामध्ये गेला आणि स्वप्नात पाहिलेल्या ठिकाणी तो जमीन खोदायला लागला. त्याबरोबर एक भला मोठा भयंकर सर्प त्या बिळातून बाहेर आला आणि त्या मधल्या मुलाला म्हणाला, अरे मूर्खा, तू कोण आहेस? तुला इथे कोणी पाठवले? इथे या ठिकाणी का खोदत आहेस? ताबडतोब मला सांग. तो मुलगा म्हणाला, बाबा, मी आपला पुत्र आहे. माझं नाव शिवा. काल रात्री आपण माझ्या स्वप्नामध्ये आला होता आणि या ठिकाणी भरपूर धन गाडले आहे असे तुम्ही सांगितले. तेच धन काढण्यासाठी मी इथे आलो आहे आणि खोदकाम करीत आहे. शिवाचे हे बोलणे ऐकून तो सर्प प्रेत हसू लागला आणि म्हणाला, अरे तू माझा जर पुत्र आहेस तर मग मला या नरक योनीतून सोडवण्यासाठी प्रथम योग्य ते विधी कर. मी देखील गतजन्मामध्ये तुझ्यासारखाच धनलोभी होतो आणि त्यामुळे मला आता हे असे शरीर मिळाले आहे. तू देखील माझ्याच मार्गाचे अनुकरण करीत आहेस. वेळीच सावध हो. त्यावेळी मुलाने विचारले, बाबा, मी कोणत्या विधी केल्याने आपली या अवस्थेतून सुटका होईल याविषयी कृपया आपण मला मार्गदर्शन करावे. सर्पप्रेत म्हणाले, मुला, कोणत्याही प्रकारचा यज्ञ, याग, तप करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. केवळ भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण केल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या अविरत चालणाऱ्या चक्रापासून सुटतो. म्हणून तू नेहमी गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण करणाऱ्या ब्राह्मणास श्राद्धाच्या दिवशी बोलावून त्याच्याकडून 7व्या अध्यायाचे पठण करून घे आणि त्या ब्राह्मणास आकंठ जेवू घाल. त्याला भरपूर भोजन दे. त्यानंतर शिवाने आपल्या इतर भावांसह वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कार्य केले आणि त्यामुळे शंकुकर्ण त्या प्रेत योनीतून मुक्त झाला आणि चतुर्भुज रूप प्राप्त करून वैकुंठवासी बनला. जाता जाता त्याने कोणत्या ठिकाणी आणखीन आपण धन गाडून ठेवले आहे ते सर्व काही मुलांना सांगितले. कृष्ण भक्तीमध्ये रुची असलेल्या त्या मुलांनी देखील त्या प्राप्त धनाचा उपयोग भगवान श्रीकृष्णांची मंदिरे बांधण्यासाठी, आल्या गेल्यांसाठी उपयोग, पाणी पिण्यासाठी म्हणून विहिरी खोदण्यासाठी ते धन वापरलं. प्रसाद वितरण करण्यासाठी त्या धनाचा सदुपयोग केला आणि जे तीर्थक्षेत्री येतात भक्त मंडळी त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधल्या. तसेच नेहमी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाच्या पठणामुळे त्यांनी लवकरच भगवान श्रीकृष्णांचे चरणकमल प्राप्त केले. भगवान शिव हे सगळं कथन करून पार्वती देवीस म्हणाले, जो कोणी या अद्भुत महात्म्याचे श्रवण करतो तो ताबडतोब सर्व पापराशींपासून मुक्त होतो. तर अशा प्रकारे आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचं महात्म्य वाचलं आहे. हरी बोल.